नमस्कार भावांनो, कसे आहात? आज आपल्या चॅनेलवर बॉलिवूड क्रीडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तेलुगू मूव्ही हरिहर वीरामल्लू या चित्रपटाबद्दल पाहणार. या चित्रपटामध्ये पवन कल्याण, बॉबी देओल असे कलाकार आहेत. ह्या चित्रपटामध्ये औरंगजेबची भूमिका बॉबी देओल यांनी केलेली आहे, जो ह्या चित्रपटामध्ये क्रूर दाखवलेला आहे. तो कसा आपल्या भावाचा वध करून सिंहासनावर बसतो आणि आपला प्रतिस्पर्धी बाहेर काढतो आणि जे मराठी साम्राज्य असतात ते राजे त्यांचा कशा प्रकारे वध करतो या चित्रपटामध्ये दाखवले आणि गादीवर बसलेला आहे. पण त्याला सळू कपळू करू देणारा एक नायक असतो, तो म्हणजे हरिहर वीरामल्लू. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिश जगरमुंडे आणि एम ज्योती कृष्ण यांनी केलेले आहे. पवन कल्याण ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे. चित्रपट 17व्या शतकातील मोगल साम्राज्यात घडणाऱ्या एका पौराणिक योद्धा वीर मल्लूच्या कथेवर आधारित आहे. वीर मल्लू म्हणजे पवन कल्याण हा एक असा नायक असतो जो श्रीमंताकडे लुटतो आणि गरिबामध्ये वाढतो. कारण एवढी गरिबी असते की एवढा कर लावलेला असतो साम्राज्यामध्ये, मोगल साम्राज्यामध्ये एवढा कर लावलेला असतो की लोकांना धान्यसुद्धा मिळत नाही, पाणीसुद्धा मिळत नाही आणि या करामुळे जास्त छळ चालू असतो आणि देवी देवताच्या मूर्ती तो मोगल साम्राज्य नाकारतो. तरी ह्या चित्रपटामध्ये अशी गोष्ट दाखवली आहे की पवन कल्याण ह्या सगळ्यांना नायक बनतो आणि सगळ्यांसाठी तो चांगल्या प्रकारे लढतो. श्रीमंताकडे सुटतो आणि गरिबांना तो मदत करतो. अशा प्रकारे रॉबिन हुडसारखा त्याची भूमिका दाखवली आहे. त्याचा थेट डोरा नावाच्या एका शक्तिशाली टोळीशी त्याचा संपर्क होतो आणि सुरुवातीला त्याचे संबंध कटू असतात, पण नंतर एक मौल्यवान हिऱ्याचा समूह चोरण्यासाठी एकत्र येतात. दरम्यान मोगल साम्राज्यात मोठे राजकीय बदल घडतात. क्रूर राजपूत औरंगजेब बॉबी देओल म्हणजे सिंहासनावर कब्जा करण्यासाठी काहीही करायला तयार असतो. तो आपल्याच भावाची हत्या करतो आणि त्याला संपवतो आणि इतरांना आपली शक्ती दाखवण्यासाठी 3 महत्त्वाच्या व्यक्तींना सार्वजनिकपणे फाशी देतो. तसेच या चित्रपटामध्ये असे दाखवलेले की वीर मल्लूचे पंचमी नावाच्या एका सुंदर आणि कपटी आणि धूर्त स्त्रीवर प्रेम असते, मात्र त्याचे प्रेम जास्त काळ टिकत नाही. हिरे मिळवल्यानंतर पंचमी वीर मल्लूचा विश्वासघात करते, हिरे चोरी करून पळून जाते आणि त्याला मरण्यासाठी सोडून देते. वीर मल्लूला कैद करून गोलकोंडाचा सुलतान कुतुब शहा याच्यासमोर आणले जाते. या चित्रपटामध्ये पवन कल्याण यांनी चांगल्या प्रकारे जबरदस्त ॲक्टिंग आणि ॲक्शन जबरदस्त दिलेले आहेत आणि त्यांच्या ॲक्टिंगचे कौतुक होते. आणि बॉबी देओल तर या चित्रपटामध्ये एकदम जबरदस्त क्रूर असा व्यक्तिमत्व दाखवलेलं आहे. काही लोकांनी पवन कल्याणच्या अभिनयाची तारीफ केलेली आहे, तर काहींनी अभिनय एवढा खास नाही असे सांगितले आहे. तर काही लोकांना हा पिक्चर आवडलेला आहे, काहींना आवडला. या चित्रपटामध्ये VFX ह्यावर टीका झालेली आहे थोड्याफार प्रमाणात. काही समीक्षकांना कथा कमकुवत वाटत आहे, तर काहींना कंटाळवाणी वाटत आहे. पण मला तर हा चित्रपट चांगला आवडलेला आहे आणि पवन कल्याणचे फॅन असेल तरी 100% तुम्ही मूव्ही बघा. चित्रपटाचे संगीत MS कीरवाणी यांनी दिले असून ह्या संगीताचे सगळ्यांनी चांगल्या प्रकारे कौतुक केलेले आहे. आणि काही दृश्यामध्ये पवन कल्याण एकदम जबरदस्त नायक गरिबासाठी धावून आलेला असं दाखवलेलं आहे. या चित्रपटामध्ये पवन कल्याण जो श्रीमंताचं घेतो, गरिबाला वाटत नव्हतं, म्हणजे तो सगळं काही करतो ते गरिबासाठी करतो. आणि बॉबी देओलची भूमिका एकदम जबरदस्त बॉबी देओलने साकारली आहे आणि ती मर्यादित आहे आणि चित्रपटात ती महत्त्वाकांक्षी वाटतो आणि तो सगळ्याला आवडेल असं आहे. हा चित्रपट चांगला आहे, तुम्ही बघा. आणि पवन कल्याणचे फॅन असाल तर तुम्ही हा चित्रपट
अवश्य पहा. आणि मी तर हा चित्रपट बघितलेला आहे. तुम्ही पण या चित्रपटाला किती रेटिंग देता हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.